जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आजच्या घडीला बातमी आलेली आहे. ती म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिरातीचा मार्ग मोकळा झालेला आहे. जे काही शिक्षकाची आंतरजिल्हा बदली संदर्भात जी कार्यवाही सुरू होती, तर त्या कार्यवाही संदर्भात महत्त्वाचे आदेश मेल थ्रू काल रात्रीपासून या ठिकाणी शिक्षक बदली संदर्भात महत्त्वाची अपडेट हे आलेली आहे. तर मेल थ्रू ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्या शिक्षकांना बदली संदर्भात मेल हे आलेले आहेत. तसंच जे काही आपण शिक्षक भरती संदर्भात आयुक्त महोदय असेल किंवा शिक्षण मंत्री असेल, तर त्यांनी एक वर्तवलं होतं की जे काही जाहिराती आहे ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी येऊ शकतात. तर ते जे सांगण्यात आलेलं होतं, तर त्याचं या ठिकाणी जी काही बातमी आहे, तर या ठिकाणी 5 ते 6 दिवसात नेमक्या जाहिराती येऊ शकतात का? तर या ठिकाणी आंतरजिल्हा बदली संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी मेल गेलेला आहे. तर निश्चितच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जाहिराती पवित्र प्रणालीवर पाहावयास मिळू शकतात. तसंच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जाहिराती होत्या, तसं ज्या खाजगी अनुदानित संस्थेच्या जाहिराती होत्या, तर त्या देखील या ठिकाणी अपडेट होण्यासाठी किमान जे काही बदली प्रोसेस होऊन या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या जाहिराती आहे, तर त्याच्यात बिंदूमध्ये अपडेट होण्यासाठी 3 ते 4 दिवस या ठिकाणी लागू शकतात. ते झाल्यानंतर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच ज्या काही वेकन्सी आहे, तर ते आपल्याला पवित्र प्रणालीवर या ठिकाणी ज्या खाजगी संस्थेसहित आपल्याला पाहावयास मिळू शकतात. तसेच जे काही बदली या ठिकाणी झालेले आहे शिक्षक, तर त्या बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीसाठी शिक्षक भरती करणे हे या ठिकाणी किती महत्त्वाचं आहे, ते आपल्याला जे काही एक पत्र या ठिकाणी इश्यू झालेलं आहे की जे बदली झालेले शिक्षक आहे, तर त्यांना कार्यमुक्ती या ठिकाणी तात्काळ करण्यात येऊ नये अशा संदर्भात एक महत्त्वाचं पत्र देखील इश्यू झालेलं होतं. ते देखील आपण बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर बघूया ते महत्त्वाची अपडेट. तर मित्रांनो, जे काही शिक्षक भरती होण्यामागे जे काही महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे जिल्हा अंतरबदलीचा 6वा टप्पा पूर्ण होणे हे अतिशय गरजेचं होतं. तर तो नेमका या ठिकाणी बघा, जे काही काल रात्रीपासून ईमेलद्वारे ज्यांचं बदली झालेली आहे, तर त्या शिक्षकांना या ठिकाणी आदेश आहेत त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. तर निश्चित जे काही या ठिकाणी आता आंतरजिल्हा बदली या ठिकाणी पूर्णत्वास येण्याचं या ठिकाणी झालेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ही आंतरजिल्हा बदली झाली की या ठिकाणी जे काही आपल्या पवित्र प्रणालीवर जाहिराती प्रसिद्ध होण्यामागे या ठिकाणी महत्त्वाचा जो काही इश्यू होता, तर तो सॉल्व्ह झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. तर हे जे आदेश आहे, तर ते आदेश म्हणजे या ठिकाणी कालच्या तारखेला या ठिकाणी रात्रीपासून या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहे आंतरजिल्हा बदली संदर्भात. तर हा एक महत्त्वाचा आदेश होता. हा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आहे, शिक्षण विभाग प्राथमिकचं. कारण जे काही आंतरजिल्हा बदली होत असतात त्या प्राथमिक शिक्षकांच्या होत असतात या ठिकाणी. मग त्यांचं या ठिकाणी आदेश हे कालच्या तारखेपासून म्हणजे काल रात्रीपासून या ठिकाणी महत्त्वाचे आदेश हे पारित करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी बघा, ह्या महत्त्वाचा आदेश या ठिकाणी आपण बघू शकतो. तर जे काही शिक्षक होते, तर त्या शिक्षकांचं जे जे जिल्हे या ठिकाणी निवडलेले असेल, बदलीसाठी विनंती केलेली असेल, तर त्या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी बदली संदर्भात आदेश हे प्रत्येकाला ईमेल थ्रू हे प्राप्त झालेले आहे. तसेच बघा, एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा, जे काही ईमेल आलेले आहे, काही ईमेल तुम्हाला दाखवतो. तर हा देखो गेले एक ईमेल आलेला आहे एका टीचरला. तर या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसंच बघा, दुसरा जो ईमेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता टीचर ट्रान्सफर संदर्भात. तर असे ईमेल हे बहुतेक जे ज्या शिक्षकांची बदली या ठिकाणी झालेली आहे, तर त्या बदली झालेल्या शिक्षकांना हे काल रात्रीपासून जवळपास या ठिकाणी 2 वाजता बघा काल रात्री ईमेल हा आलेला आहे. कारण जे काही सिस्टम जनरेट ईमेल असतात, तर ते ईमेल ह्या ठिकाणी काही तांत्रिक अडचण असल्यामुळे या ठिकाणी ही जी बदली प्रोसेस आहे ही थोडी लेट झाली होती. तसेच आजच्या घडीला म्हणजे काल रात्रीपासून जवळपास सर्व शिक्षकांना या ठिकाणी ईमेल आणि जे काही बदलीचे महत्त्वाचे जे आदेश होते, तर ह्या ठिकाणी ईमेल थ्रू या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. तसेच बघा, आता बदलीचे ईमेल तर प्राप्त झाले, पण ह्यांना नेमकं कार्यमुक्तसाठी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे काही कार्यमुक्त जर करायचं असेल, तर त्या ठिकाणी दुसरं शिक्षक येणं अपेक्षित आहे. मग त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जी काही आपली शिक्षक भरती आहे, तर ती होणे या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर त्यासाठी बघा, जर या ठिकाणी एक महत्त्वाचं पत्र एक इश्यू केलं होतं जिल्हा परिषद रत्नागिरीने. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद रत्नागिरीचं 20/12/2023चं या ठिकाणी महत्त्वाचं पत्र होतं गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व यांना. तर या ठिकाणी बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा आंतरजिल्हा बदल्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं पत्र होतं. तर ह्या पत्रामध्ये बघा, ज्यांचं शिक्षकांचं आंतरजिल्हा बदली संदर्भात जो काही शासन निर्णयान्वये निश्चित करण्याबाबत या ठिकाणी बघा, सन 2023मध्ये शिक्षक संवर्ग आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने विकसित केलेली बदली जी काही प्रोसेस होती ती 12 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत ह्यांना कालावधी देण्यात आलेला होता. तर ह्या ठिकाणी बघा, महत्त्वाचं आपण बघूया. तर ह्यात बघा, जे काही शिक्षक असतील, तर सदर शिक्षक बदलीसाठी पात्र होतील त्या सर्व शिक्षकांकडून बघा, शासनाकडून बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याकरिता सदर बदली झालेले शिक्षक कोणतेही राजकीय अथवा अन्य प्रकारचा कोणताही दबाव शासनावर टाकणार नाही अशा आशयाचे या ठिकाणी 100 रुपयाचे काही बंधपत्र आहे. सर्व बदलीपात्र शिक्षकाकडून करून घ्यावे. तसंच बघा, कार्यमुक्त करण्यासाठी जर कोणत्याही शिक्षकांनी राजकीय दबाव आणल्यास
त्यांना ह्या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद जे काही जिल्हा सेवा वर्तवणूक नियम आहे 1967चा नियम क्रमांक 6 मधील तरतुदीनुसार त्यांना या ठिकाणी कारवाईस पात्र राहणार आहे। तर अशा संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलेलं होतं। तर ह्याच्यामध्ये बघा, जोपर्यंत या ठिकाणी नवीन जे काही शिक्षक असेल, म्हणजे आता उदाहरणार्थ जे काही रत्नागिरी जिल्हा असेल किंवा कोकण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोकण विभागामध्ये महत्त्वाचं एक शिक्षकी देखील शाळा आहे, म्हणजे त्या ठिकाणी आता जवळपास शिक्षकांची बदली झालेली आहे, पण त्यांना कार्यमुक्त हे करण्यासंदर्भात जोपर्यंत आपली नवीन शिक्षक भरती या ठिकाणी होत नाही तोपर्यंत, त्या ठिकाणी नवीन शिक्षक मिळत नाही तोपर्यंत त्या शिक्षकांना कदाचित त्या शाळेवर तोपर्यंत राहायला पडेल, जोपर्यंत या ठिकाणी नवीन शिक्षक भरती थ्रू नवीन जे काही शिक्षक मिळत नाही तोपर्यंत यांना कार्यमुक्त हे होऊ शकणार नाही। तसंच बघा, जर त्या शिक्षकांनी कार्यमुक्ती संदर्भात जर काही या ठिकाणी दबाव जर निर्माण केला तर त्यांना या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद सेवा नियम आहे वर्तवणूक त्याच्यानुसार या ठिकाणी त्यांना संबंधित शिक्षकांना कार्यवाही या ठिकाणी होणार असल्यासंदर्भात महत्त्वाचं जे पत्र होतं ते या ठिकाणी संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना शिक्षणाधिकारी यांचा सिग्नेचरने या ठिकाणी इश्यू करण्यात आलेलं होतं। तसंच बघा, या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदाची संख्या विचारात घेता सदर बाब गांभीर्याने घेऊन याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यायची होती, असं या ठिकाणी महत्त्वाचं पत्र होतं। म्हणजे आपली जी काही शिक्षक भरती आहे तर ती या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आणि लवकरात लवकर या ठिकाणी होईल असं या ठिकाणी एक महत्त्वाचं आपल्याला निर्देश या ठिकाणी मिळत आहे। कारण जोपर्यंत शिक्षक भरती या ठिकाणी होत नाही तोपर्यंत महत्त्वाचं म्हणजे त्या शाळेमध्ये शिक्षक अवेलेबल होईल तेव्हाच या ठिकाणी संबंधित जो काही बदलीप्राप्त शिक्षक आहे तर तो कार्यमुक्त या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून या ठिकाणी शिक्षक भरती आपली या ठिकाणी समजा लवकरात लवकर होण्यामागे महत्त्वाचं हे पत्र या ठिकाणी इश्यू आहे। तसंच बघा, जे काही जिल्हा बदल्या जर झालेल्या आहे तर तुम्हाला मी यादी देखील या ठिकाणी दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकतात ही टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीममधून जी काही 30/12/2023ला या ठिकाणी इश्यू झालेली जी महत्त्वाची PDF आहे। तर ह्याच्यामध्ये बघा, जे काही ट्रान्सफर ऑर्डर लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये टीचरचं फुल नेम आहे, त्यानंतर जो काही शालार्थ ID असेल, करंट डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या शिक्षक कार्यरत आहे, आता हे रायगड संदर्भात आहे, तसं जो ट्रान्सफर झालेला डिस्ट्रिक्ट असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, परभणी असेल, उस्मानाबाद, अहमदनगर, नांदेड असे या ठिकाणी ट्रान्सफर संदर्भात डिस्ट्रिक्टचं नाव आहे। त्यानंतर ट्रान्सफर जी कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरीचं या ठिकाणी बघा जे देण्यात आलेलं आहे। तसंच बघा, ॲप्लिकेशन इयर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर अशी या ठिकाणी PDF माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। तर जवळपास प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी PDF म्हणजे जी काही ट्रान्सफर रिक्रुटमेंट आहे ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टममधून या ठिकाणी ही जी काही यादी आहे ती या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी जवळपास ही रायगड जिल्ह्याची आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रायगड जिल्ह्यामधून शिक्षक ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर झालेले आहे तर त्यांची या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी यादीमध्ये नाव हे देण्यात आलेलं आहे। तसंच बघा, महत्त्वाचं म्हणजे जे शिक्षक या ठिकाणी ज्यांचं ट्रान्सफर झालेलं आहे तर त्यांना या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी नवीन शिक्षक भरती त्या शाळेमध्ये शिक्षक अवेलेबल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कार्यमुक्त संदर्भात महत्त्वाचे आदेश या ठिकाणी प्राप्त हे काही जिल्ह्यामध्ये होऊ शकत नाही। तसंच ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे आता फक्त रायगड जिल्ह्यासंदर्भात आहे। तर प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी जे काही ट्रान्सफर झालेले शिक्षक आहे तर त्यांचं एकंदरीत रोस्टरप्रमाणे या ठिकाणी रिक्त जागेवर जे काही ट्रान्सफर झालेले आहे त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेमध्ये जे काही रोस्टर अपडेट होईल तर त्या रोस्टरमध्ये एकूण जागेमध्ये काही या ठिकाणी फरक होणार नाही, पण संबंधित जे काही जिल्ह्याचं ज्या एकूण जागा असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी फरक आपल्याला पाहावयास मिळू शकतो। कारण या रायगड जिल्ह्यामधून समजा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जो शिक्षक गेला आहे आणि तिकडून या ठिकाणी रायगडमध्ये शिक्षक आलेला असेल तर ह्यांची या ठिकाणी इकडून गेलेला शिक्षक जाणारा आणि तिकडून येणारा शिक्षक तर ह्यांच्या जे काही पदं असेल जिल्ह्याची तर त्या जिल्ह्याच्या पदामध्ये या ठिकाणी कमी जास्तपणा आपल्याला पाहावयास मिळू शकतो, पण जो काही एकूण पदं असेल तर त्या एकूण पदं या ठिकाणी कोणताही फरक आपल्याला होणार नाही। तसंच या ठिकाणी जेव्हा बिंदू नामावली या ठिकाणी अपडेट होईल तेव्हा या ठिकाणी जवळपास आता बदली तर या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी 4 ते 5 किंवा जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसामध्ये या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती आहे पवित्र प्रणालीवर आपल्याला पाहावयास मिळू शकतात। कारण या ठिकाणी जे काही अपडेट करण्यासंदर्भात ज्या वेळ कालावधी लागू शकतो हा जवळपास 4 ते 5 दिवस या ठिकाणी लागू शकतात। तर ज्या जिल्हा परिषदाचं या ठिकाणी कामकाजावर आहे, काही जिल्हा परिषदा फारच ॲक्टिव्ह या ठिकाणी आहे तर त्यांना जवळपास या 2-3 दिवसामध्ये सर्व अपडेट हे करू शकतात। काही जिल्हा परिषदांचं जे काही कामकाज असेल ते मंद गतीने या ठिकाणी सुरू असल्यामुळे त्यांना थोडाफार कालावधी हा लागू शकतो, पण जवळपास एक अंदाज जर बघितला तर 5 ते 6 दिवसामध्ये आपल्याला जाहिराती ह्या सर्व अपडेट होऊन पवित्र प्रणालीवर पाहावयास मिळू शकतात। ही एक बाब आपल्याला महत्त्वाची आणि आनंदाची बाब आपल्याला म्हणता येईल। कारण या ठिकाणी जी काही बदली प्रक्रिया होती तर ही बदली प्रक्रिया होणे अतिशय महत्त्वाची होती, कारण ह्याच्यामुळे सर्व जी प्रोसेस आहे पवित्र प्रणालीवर जाहिराती अपडेट संदर्भात ही संपूर्ण प्रक्रिया ह्याच्यामुळे थांबलेली होती। तर आशा करूया
तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं 5-6 दिवसामध्ये आपल्याला जाहिरात या निश्चित आपल्याला पाहावयास मिळू शकतात, जेणेकरून बदली झालेले जे काही शिक्षक असेल त्यांना कार्यमुक्त हे लवकरात लवकर या ठिकाणी मिळो. तसंच नवीन जी शिक्षक भरती आहे ती लवकरात लवकर आपली पण या ठिकाणी हो, एक अशी या ठिकाणी एक आशा आपण व्यक्त करूया. तर अतिशय महत्त्वाचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या द गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओ भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.